तर पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मंत्र्यांकडून पाहणी केली जाते आणि त्याच मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत। जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून नागपुरात नुकसानाची पाहणी। कळमेश्वरमध्ये संत्रा बागांचं नुकसान, त्याचा घेतला आढावा। कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून सुटू नये अशा सूचना सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेत। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। प्रत्येक घराचा शेतीचा पंचनामा वेगळा करावा लागतो, बावनकुळे यांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरात मंत्री संजय शिरसाट आणि आमदार विलास भुमरेंकडून नुकसानाची पाहणी। शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार, शिरसाट यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये गोदावरीला महापुराची स्थिती। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी। शेतकरी आणि पूरग्रस्तांना मदत केली जाणार, महाजनांची प्रतिक्रिया। जालन्याच्या कुंभेफळ आणि वाघरूळमधील नुकसानाची अर्जुन खोतकर यांच्याकडून पाहणी। स्वतः ट्रॅक्टर चालवत आणि पुराच्या पाण्यातून जात शेताची केली पाहणी। धाराशिवच्या वाशीमधील पूरग्रस्तांना आमदार तानाजी सावंत यांच्याकडून मदत। नागरिकांना अन्नधान्याचं किट वाटप। भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांच्या हस्ते वाटप। शेतकऱ्यांना मदत नाही केली तर येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी सत्ताधाऱ्यांना गावात फिरू देणार नाही, नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिक्रिया। तो ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत करा, आष्टीकर यांची मागणी। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र लिहिणार, उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया। लवकरात लवकर शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर होईल अशी अपेक्षा, उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य। शेतकऱ्यांना हवी तशी मदत मिळाली नाही, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई द्या, संजय राऊतांची मागणी। पीएम केअर फंड निवडणुकीसाठी वापरणार का, राऊतांचा महायुतीला सवाल।